रावरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आता प्रचार जो आहे तर तो सुरू होणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। कुठले मुद्दे घेऊन आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहात? प्रथम तर खऱ्या अर्थाने मी पवार साहेबांचा खंदे कार्यकर्ता आहे आणि कट्टर कार्यकर्ता असल्यामुळे प्राजक्तदादांनी उमेदवारी काही केली आम्हाला माहित नाही। त्याच्यानंतर मला पवार साहेबांनी उमेदवारी दिली। आता ह्या भागाचा जर इतिहास पाहिला, हा शेतीप्रधान तालुका आहे। इथं ऊसाचं पीक मोठ्या प्रमाणात होतं, कापसाचं पीक मोठ्या प्रमाणात होतं आणि कांद्याचं पीक मोठ्या प्रमाणात होतं। त्या तिन्ही मालाला बाजार नाही। कांद्याची आज परिस्थिती पाहिलं तर शेतकरी रडतात एक वर्षापासून। कपाशीच्या पिकाचं सुद्धा असाच वाटोळ झालं। खऱ्या अर्थाने बाजार नाही। माग 10,000 पर्यंत रेट गेला होता, पण आता कपाशीला सुद्धा भाव मिळत नाही। आणि राहिला ऊसाचा प्रश्न तर कारखाना बंद पडल्यामुळे त्या लोकांचे हाल, बाजार भेटत नाही। तर ह्या लोकांसाठी मी आमदार झाल्यानंतर पहिलं तर खऱ्या अर्थाने ऊसाच्या दरासाठी मी खूप मोठं आंदोलन इथं उभारणार आहे। प्रत्येक मला वाटतं रावरी तालुक्यातला ऊस हा कारखान्याला एवढा परवडतो तर सगळ्यात जास्त कमी अंतरात हा म्हणजे खर्च वाचतो यांचा आणण्यासाठी कारखान्याचा। आणि म्हणून 100-200 रुपये जास्त रेट खऱ्या अर्थाने बाकीच्या कारखान्यापाशी या लोकांना मिळाला पाहिजे। दुसरा गोष्ट आलं कांद्याची। कांद्यासाठी कुठलंही धोरण नाही, शासनाकडे धोरण नाही। भाजप सरकार शेतकऱ्यांसाठी एकदम सपशेल फेल आहे। 10 वर्षात कुठलंही पवार साहेबांच्या काळात कांद्याला 100 रुपये बाजार गेला। पत्रकार लोक असे पवार साहेबांना छेडायची का, पवार साहेब आता कांद्याचे बाजार वाढले, तेवढे शेतकऱ्याला जर 2 रुपये मिळत असतील तर मी त्या बायाला रोखू शकत नाही। असं शेतकऱ्यांचा कायवारी म्हणून, जाणता राजा म्हणून आज शरद पवारांचं नाव अख्ख्या भारतात घेतलं जातं। शेतीचे मुद्दे आहेत, शिक्षणाचे मुद्दे आहेत। दुसरीकडे जर बघितलं भाजपने जे आहेत 40 स्टार प्रचारक जे आहेत या निवडणुकीमध्ये उतरवलेले आहेत। आपल्याकडे नेमकं कोण कोण प्रचारासाठी येणार आहेत, कशी रणनीती असणार आहे? आता आमच्यापुढं 40 असो ना 400 असो, इथं टिकणार नाही। इथं मला एक भाजपच्या मोठ्या कार्यकर्त्यांना सांगूशी वाटतं का, येऊन आपली डिपॉझिट जप्त किंवा आपले नाचक्की होण्यापेक्षा न आलेलं बरं रावरी मतदारसंघात। हा मतदारसंघ ह्यावेळेस 4 तारखेला ज्यावेळेस निकाल लागा त्यावेळेस शरद पवार साहेबांचा खंदे कार्यकर्ता हा गोविंद मोकाटे इथं 4 तारखेला निवडून येत असतो। दुसरीकडे जर बघितलं तर आपल्याच महाविकास आघाडीचे कधीतरी हे राहिलेले रावसाहेब खिवरे ज्यांनी बंडखोरी केली, तर त्यांनी म्हटलंय की ह्या तालुक्याच्या अस्मितेसाठी मी लढतोय। मग स्थानिक उमेदवार आणि बाहेरचा उमेदवार या मुद्द्यावरती ही निवडणूक जाण्याची शक्यता आहे, तर त्याकडे कसं बघता तुम्ही? खिवरेनांदाबद्दल सांगितलं, आम्ही गेली 10 वर्षापासून एकाच पक्षात काम करतो। ते आमचे नेते जिल्हा प्रमुख राहिलेले आहेत आणि चांगले नेते, आम्ही बरोबरच काम करत होतो। खऱ्या अर्थाने पक्षाने खिवरेनांवर विश्वास दाखवला। 2014 साली पक्षाचं तिकीट हे खिवरेनांना होतं, पण त्यावेळेस खिवरेनांनी तिकीट घेतलं नाही आणि प्राजक्तदादांच्या मातोश्रीला ते तिकीट दिलं। मग त्यावेळेस जर खिवरेनांना लढले असते तिकीटावर तर आता खऱ्या अर्थाने त्या पक्षाने दिलं असतं तिकीट, का होतं नानावर विश्वास ठेवला असता। पण थोडं असं तसं मला त्याला बोलायचं नाही, पण त्यावेळेस का तिकीट त्यांनी दुसऱ्याला दिलं त्याचं बी मला काही गणित कळत नाही। पण मग नानांचं सहकार्य तुम्ही का घेतलं नाही? कारण त्यांची मनधरणी जर केली असेल तर तुम्हाला फरक पडला असता? नाही, आमचं बोलणं झालं होतं, पण नानांचं अचानक शेवटच्या दिवशी काय प्लॅन बदलला मला सांगता येईल नाही। ते खरं त्यांनाच तो प्रश्न विचारला तर बरं होईल। पण मग स्थानिक उमेदवार, बाहेरचा उमेदवार याच्या संदर्भात नेमकं काय सांगाल तुम्ही? मतदारांना काय आव्हान कराल? हा प्रश्न तुम्ही खूप भारी विचारलाय। स्थानिक म्हणजे आम्ही रावरी मतदारसंघातले, एक कडाचा कोपऱ्याचं गाव इकडे सातरळ असो, तिकडे 30 गावातल्या कोपऱ्यातला जरी माणूस या मतदारसंघात ज्यावेळेस तुम्हाला मताचा अधिकार आहे तर तिथं स्थानिक आणि बाहेरचा उमेदवार तुम्हाला म्हणता येत नाही। दुसरी गोष्ट, आता महाविकास आघाडीतील 2 प्रमुख नेते म्हणजे खिवरे नाना असतील आणि तुम्ही, मग कुठेतरी मतविभाजन होईल आणि त्याचा फायदा समोरच्या उमेदवाराला होईल असं वाटतं? मतविभाजन अजिबात होणार नाही। रावरीचा जर तालुका पाहिला तर सुशिक्षित तालुका आहे। ग्रॅज्युएट झालेले इंजिनियर, डॉक्टर, वकील हे नगर जिल्ह्यात सगळ्यात जास्त रावरी तालुक्यात सापडतात। कोणाला मतदान करायचं म्हणजे लोक असं म्हणते की इथं मतदान केल्यानंतर फेल होईल, तर लोक तो विचार करणार, एकाच उमेदवाराला मतदान करणार। लोक हुशार आहेत। समोरच्या उमेदवाराचं किती आव्हान वाटतं? आमच्या पुढे बिलकुल आव्हान नाही। उमेदवार काहीच नाही, कर्तृत्व नाही ना। असं गेले 10-15 वर्ष त्यांचे वडील आमदार होते, असं एकही ठाम काम नाही का आज त्या कामाकडे रावरी तालुका पाहतो। कारखान्याचा वाटोळा करण्यात त्यांचा सगळ्यात मोठा सहभाग आहे। दुसरीकडे आता प्रचारामध्ये आपले कोण कोण मोठे नेते जे आहेत तर ते भविष्यामध्ये आम्हाला इथं पाहायला भेटतात? मोठे नेते म्हणण्यापेक्षा आमचे जे काही पक्षाचे कार्यकर्ते आहेत, आता हे पवार साहेब निर्णय करते की रावरी मतदारसंघात कोणाला पाठवायचं, कोणाकोणाचे झालं। खऱ्या अर्थाने जयंत मामा इथे येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। किती विश्वास वाटतो? मला विश्वास आहे, मी त्यांचा कार्यकर्ता आहे। मला ते फेस टू फेस ओळखतात, त्याच्यामुळे ते येतील सभेला। विजया संदर्भात किती? विजय मग 200% विजय होणार, तुम्हाला कळलं। मला फुल कॉन्फिडन्स आहे, 1% मी त्याच्यात कमी नाही। एकूणच हे होते गोविंद मोकाटे ज्यांनी सांगितलं की मला विजयाची 100% खात्री आहे आणि त्याचबरोबर समोरच्या उमेदवाराचं कुठल्याही प्रकारचं आव्हान जे आहे तर ते त्यांना वाटत नाही।
कॅमेरा पर्सन गोविंदसह सुनील बोंगळ, एबीपी माझा, राहुरी, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.